इन्व्हाइट करूयात या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी पुढील 2 संघांना आणि त्यामधील पहिला संघ चला तयार आहेत का टीम? श्री गणेश ऑटो तयार आहे का? श्री गणेश ऑटो तयार आहे? द फर्स्ट टीम ऑफ द नेक्स्ट मॅच इन्व्हाइट करूयात त्या टीमला जी टीम सज्ज होते मॅच नंबर 10 खेळण्यासाठी. द टीम नेम श्री गणेश ऑटो. प्रेक्षक टाळ्या होत्या त्या टाळ्या प्लीज. श्री गणेश ऑटो अनिरुद्ध मेहर आणि मागे प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये ओमकार जाधव. त्यानंतर या संघासमोर 2 हात करण्यासाठी सज्ज होणारी टीम आहे. इन्व्हाइट करणार आहोत पुढील संघाला. सेकंड टीम of the next match, Vikas 7, please come. Swapnil Lokhande, त्यांच्या मागे असणार आहेत भगत सर आणि त्यांचा हा संघ खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि आता झालेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे.
चला आणि आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच आणि त्या खेळाडूचं नाव आहे नरेश जिंदळे. मी विनंती करेल नरेश जिंदळे आपण या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येईल. तर यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे आणि त्याच्यासाठी पुकार दिला जातोय स्वामी समर्थ ग्रुप विपक्ष स्मिथ विनीत रायडर्स. नरेश जिंदळे आपण या, आपला गौरव करण्यात येईल प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे देऊन गौरव केला जाणार आहे नरेश जिंदळे यांचा पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि मला वाटतंय अभिला इथे प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल. नरेश जिंदळे यांनी सांगितलं की ही ट्रॉफी अभिला द्यायची आहे कारण त्याने सुद्धा अतिशय चांगला खेळ दाखवलाय. तरुणांना म्हणजे अपकमिंग प्लेयर्सना प्रोत्साहन देण्याचं कार्य. अभिनंदन नरेश आणि अभि. चला समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न, अतिशय चांगल्या रीतीने टॅकल केला अनिरुद्ध मेहर, तुटून पडल्यात आणि हळूहळू अनिरुद्ध मेहरची आता ती दहशत दिसायला सुरुवात झाली आहे. खूप चांगला टॅकल इथे करत असताना एका गुणाची कमाई झाली आहे ती म्हणजे श्री गणेश ऑटो या संघाला. आणि आता 5च्या डिफेन्समध्ये चढाईपट्टीत चढायसाठी कोर्टमध्ये विकास 7च्या कोर्टमध्ये 5 मध्ये कोणताही बोनसचा प्रयत्न नाही. स्वप्नील लोखंडे यावेळेला चढाईसाठी आल्यात, पाहूयात कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. आणि यावेळेला किक लावण्याचा प्रयत्न समोरून, ओहो काय जबरदस्त टाकल आहे, काहीतरी वेगळं पण दाखवत आहेत कारण कोणत्याही प्रकारे चढाईपटूला हावी होऊ देत नाही आहेत. मध्यरक्षक अशा फॉर्म मध्ये दिसत आहेत की इथून मात्र चला पुन्हा एकदा कोर्टच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी 3 डिफेंडर कोर्टमध्ये तैनात आहेत त्याने असं असताना चढाईपट्टी चढाईसाठी आलाय. काय सुपर टॅकल केलं जाईल का, दोन्ही थायना एकत्रित होल्ड, ओहो कोणत्याही प्रकारे तिथून परत येण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये, झटापट सुद्धा झालेली नाहीये. सहज आणि सोप्या रीतीने इथे टॅकल होत असताना सुपर टॅकल 2 गुणांची कमाई होईल. गुणांचा सपाटा चालू असतानाच मध्ये सुपर टॅकलचा गतिरोधक आलाय आणि तिथे मात्र 2 गुण प्राप्त केलेत टीम विकास 7ने. आणि इथे काय घडलंय, 1 2 डिपेंडर्सना यावेळेला कोर्टच्या बाहेर जावं लागेल. आणि अतिशय चांगली चढाई करत असताना चांगला कमबॅक विकास 7च्या माध्यमातून होताना दिसतोय. 6च्या डिफेन्समध्ये चढाईपट्टी चढाईसाठी आलाय अनिरुद्ध मेहर, आयकॉन प्लेअर. अनिरुद्ध मेहर वर्सेस स्वप्नील लोखंडे अशी ही लढत आहे आणि अशा लढतीमधून कोणता संघ बाजी मारली येणारे काळबेल नक्कीच सांगणार. हँडटच करण्याचा प्रयत्न, हँडटच झालाय, ओहो तिसऱ्या पंचांना मला वाटतं इथे रेफर करण्यात आलं. अच्युत सर
4च्या डिफेन्समध्ये स्वप्नील लोखंडे पुन्हा एकदा आलाय आणि स्वप्नील लोखंडे येत असताना गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न आणि आटापिटा त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. 4चा डिफेन्स आहे, याचा अर्थ असा की इथे गुण हो अनिरुद्ध मेहर पूर्णपणे आपला सर्व कस पणाला लावत असताना पाहायला मिळतोय. चढाई तिथे मात्र येताना पाहायला मिळाली. सत्या आलाय आणि सत्या काय गुणाची कमाई करेल का. सत्याचे फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत इथे आणि तो सत्या काय इथे त्या फॅन्सना आनंद देणारा क्षण आणेल का. स्वप्नील लोखंडे पुन्हा एकदा चढाईसाठी आलेत, परंतु इथे थर्ड रेड वरती खेळायचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून कदाचित होत असावा. थर्ड रेड सत्या डू ऑर डाय मध्ये आलाय आणि 6चा डिफेन्स आहे, बोनस ऑन आहे. असं असताना बोनस घेतला जाईल की अजून काही वेगळं चित्र असेल. समोर ब्लॉक काढायचा प्रयत्न हो सिंगल पॉइंट सोलो टाकल करण्याचा प्रयत्न डॅश करायचा होता, परंतु सत्याने मिळवलाय 1 गुण. पुन्हा एकदा चढाईपट्टी चढायसाठी दाखल होत असताना कोर्टमध्ये 5च्या डिफेन्समध्ये आणि 5च्या डिफेन्समध्ये येत असताना समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न अनिरुद्ध मेहरने केलाय आणि गुणाची कमाई झाली आणि सिंगल पॉइंट यावेळेला खात्यामध्ये ऍड होईल टीम श्री गणेश ऑटोच्या. 4च्या डिफेन्समध्ये आता 4 नंबर पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल होतोय. काय इथे गुण मिळवलं जाईल का. स्वप्नील लोखंडे भगत सर काय इथे निर्देशन देतील, ओमकार डवन कशा प्रकारचं निर्देशन देतील याच्यावरती नजर असणार आहे. कारण दोघांनाही या मॅचला जिंकायचंय, परंतु जिंकणार एकच आहे. टाय झालं तर कदाचित दोघांना 1-1 गुण दिला जाईल. स्वप्नील पुन्हा एकदा चढायसाठी आलाय आणि आता 6चा डिफेन्सचा म्हणजे जिथे बोनस ऑन असणार आहे. बोनससाठी जातील की अजून काहीचं वेगळं चित्र नाही. बोनसचा प्रयत्न केला गेलाय लेफ्ट इन अँड लेफ्ट कॉर्नरच्या मधून आणि तिथे बोनस पॉईंट घेतला गेलाय. ही खूप मोठी युक्ती आहे. ज्या वेळेला एखादा मोठ्या फासल्याला कमी करायचं असतं किंवा एखाद्या मॅचमध्ये परत यायचं असतं त्यावेळेला बोनस आणून दबाव वाढवायचा असतो समोरच्या संघावरती आणि तो प्रयत्न इथं केला गेलाय स्वप्नील लोखंडेच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूने हँडटच द्वारे गुण मिळवला जातोय. 7चा डिफेन्स आहे. 7च्या डिफेन्समध्ये स्वप्नील पुन्हा एकदा काय गुणाची कामे केली जाईल का. ओहो यावेळेला डॅश करण्याचा प्रयत्न आणि डॅश करत असताना बोनस +1 पॉइंट. गुणतालिकेवरती नजर टाकली तर एका बाजूला 7-7 दोघांकडे समान गुण आहेत. अनिरुद्धने मध्येच एक हाफ एंट्री करत असताना किकला काढण्याचा प्रयत्न आणि स्वप्नील लोखंडेवरती केला हल्ला. माहीत आहे त्याला आयकॉन क्लेवरती आघात केल्यानंतर या मॅचला वेगळं वळण निर्माण होऊ शकतं आणि जे विकास सेवनची सद्यस्थिती आहे त्याच्यामधून त्यांना बाहेर येण्यासाठी कडवी मेहनत करावी लागली आणि त्यासाठी केलेला तो प्रयत्न होता अनिरुद्ध मेहरचा. बोनस घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. 6चा डिफेन्स आणि काय इथे बोनस चालाय का पाहिलं जाणार आहे. पंच तटस्थ आहेत आणि कोणत्या प्रकारे प्रभाव नाही पंचांवरती पुष्टी मिळाली आहे. नो बोनस आणि आता 4च्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपुढे दाखल झालाय. 4च्या डिफेन्समध्ये गुण मिळवणं सोपं नाही आहे आणि असं असताना खोलवर चढाई बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न स्वप्नील लोखंडे पूर्णपणे ॲडव्हान्स आले. कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये तारतम्य नव्हतं या पकडमध्ये आणि असं असताना कोर्टच्या बाहेर जावं लागेल. मोठा हादरा आहे. आयकॉन खेळाडूचं कोर्टच्या बाहेर जाणं म्हणजे बेंचवरती बसणं चिंताजनक बाब आहे आणि या चिंतेमधून कशा प्रकारे बाहेर निघतील. सत्य आलाय. 3चा डिफेन्स म्हणजे सुपर टॅकल ऑन आहे. काय सुपर टॅकल केलं जाईल का. 2 मेन डिफेंडर कोर्टमध्ये तैनात आहेत. सिद्धांत एका बाजूला दुसऱ्या बाजूला यश आहे आणि या 3च्या डिफेन्समध्ये काय इथे गुणाची नो
कोणत्या प्रकारे कोणाची कमाई नाही आणि इथे टाइमआउट घेतला गेलाय आणि या टाइमआउटमध्ये पुन्हा एकदा पंच निर्देशन देणार आहेत कशा प्रकारे या मॅचला पुढे घेऊन जायचं आहे. चला डू ऑर डाय आणि डू ऑर डाय मध्ये चढाईपट्टी चढाईसाठी आलाय कोर्टमध्ये. काय इथे गुणाची कमाई केली जाईल का? बोरीच गड्याचा प्रयत्न इथे केला गेला. या चढाईपट्टीची खासियत आहे सरळ लाईन मध्ये चढाई करतात कोणत्या प्रकारे वक्र आकार दिसत नाही त्यांच्या चढाईमध्ये आणि असं असताना ओहो 1-2 किती गुण मिळतील? हाफ टाइम चेंज द कोर्ट. गुणतालिका जर आपण पाहिली तर 9 आणि 8 9-8 8-9. चला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार स्वामी समर्थ ग्रुप आणि स्मिथ मिनिट रायडर्स या संघांसाठी आपण तयार राहायचंय.
चला 10-10 सामना उघड्या डोळ्याने पहा. अतिशय चांगला सामना आहे आणि यावेळेला चढाईपुढे चढाईसाठी दाखल झाला श्री गणेशच्या माध्यमातून विकास 7च्या कोर्टमध्ये. कोणाच्या संयमाचा बांध फुटेल येणारी काळ वेळ सांगणार आहे. हो यावेळेला थायवरचं झोकून दिलं. सिद्धांत मात्र इथे सिंगल पॉइंट आहे इथे मिळेल. टाइमआउट घेतला गेला. चर्चा केली जाते. गुणतालिका 11-10 10-11 एक इकडे वरती आहे म्हणजे 10-11 11-10 असं असताना एक गुणाचा फासला तितकासा मोठा नाही आहे परंतु हा एक गुणाचा फासला केव्हाही मिठवला जाऊ शकतो ही अडचण आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांना प्रयत्नशील राहावंच लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार त्या दोन्ही संघांना स्वामी समर्थ ग्रुप आणि स्मिथ विनीत फायटर्स या दोन्ही संघांना. 4च्या डिफेन्समध्ये स्वप्नील गेला आहे आणि यावेळेला अनिरुद्ध डाव्या कोपऱ्यावरती पुढे खोलवर चढाई काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वप्नील तिथे किक लगावण्याचा प्रयत्न करतात. एकाच ठिकाणी सातत्याने वारंवार त्यानंतर रनिंग किक पुढे डिफेन्सला हलवण्याचा प्रयत्न. सत्या तिथे उजव्या कॉर्नरवरती तैनात होते आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव दिसलेला नाही आहे. चांगली चढाई आणि त्यानंतर सत्या स्वतः चढाईसाठी आला आहे. 6चा डिफेन्स आणि 6च्या डिफेन्समध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? प्रयत्न तर होता परंतु त्या प्रयत्नामध्ये इशी जाण नव्हती. तितकेसे मोठे पण दिसले नाही आहेत. लास्ट 5 मिनिटचा पुकार आलाय आणि त्यानंतर रिक्त चढाई. चला दोन्ही संघ प्रवेशद्वाराजवळ या. दोन्ही संघांना विनंती आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं आणि इथे पुढे कमरेवरती बॅक होल्ड करत असताना तुटून पडला डिफेन्स. स्वप्नील लोखंडे कोर्टच्या बाहेर जातील. बाद होतोय स्वप्नील. चढाईपटू पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. विकास 7ने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. ॲज अ डिफेन्स जर आपण पाहिला तर अतिशय चांगला खेळ यश आणि सिद्धांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 4 नंबर पुन्हा एकदा चढाईसाठी 5च्या डिफेन्समध्ये. काय गुणाची कमाई केली जाईल का? लास्ट 4 मिनिटचा पुकार आणि ही मॅच अतिशय शानदार चालू आहे. तंतोतंत मॅच चालू आहे आणि इथून आता थर्ड रेट डू ऑर डाय मध्ये चढाईपटू आलाय. 5च्या डिफेन्समध्ये डू ऑर डाय सोपं नाही आहे. गुणाची कमाई करणं. सिद्धांतवरती यावेळेला हँड टच करून एस्केप करून जाण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला किक लगावली गेली. त्या किकला कॅच केलंय डाव्या कोपऱ्याने आणि तिथे एका गुणाची कमाई होईल. डू ऑर डाय मध्ये गुण पुन्हा एकदा विकास 7च्या खात्यामध्ये आणि आता अनिरुद्ध मेहर डाव्या कोपऱ्यावरती असताना खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न चढाईपट्ट्याच्या माध्यमातून होतोय. स्वप्नील लोखंडेचं बेंचवरती राहणं त्रास वाढवणार असणार आहे परंतु अनिरुद्ध अजूनही कोर्टमध्ये आहे. 1-2 आणि अखेरकार दबोचलय आणि गुणाची कमाई डिफेन्स मध्ये टॅकल पॉईंटद्वारे करत असताना श्री गणेश ऑटो. सत्या पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. यावेळेला 5चा डिफेन्स आहे. 5चा डिफेन्स घेण्यासाठी तुम्हाला खोलवर चढाई करणं गरजेची असते आणि जर का तुम्ही खोलवर चढाई नाही केलीत तर मात्र अडचणी वाढतात. गोंडा तालुक्यावरती 12-12
असे गुण. पहा हा एकमेव असा सामना आहे त्याचे पॉइंट्स शेवटच्या 3 मिनिटापर्यंत गेम आला तरी सुद्धा कोणाच्या एका बाजूने चुकते नाही आहेत. मॅच पहिल्या मिनिटापासून ते आत्तापर्यंत समान गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हा संघर्ष कोणाला विजय मिळवून देतोय. ओमकार धवन सर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भगत सर. आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी पंचाची भूमिका पार पाडली पंचप्रमुख अच्युत सातवी सर आहेत, त्याचबरोबर आणि त्यांच्या साथीनं अमोल पडबळे, राजू सिंग, कल्पेश भोईर, सचिनजी सावंत सर आणि त्याचबरोबरनं प्रो पंच निखिल घरत आणि भोईर पवार यांना आपण पाहिलं. पाचचा डिफेन्स आणि 5च्या डिफेन्समध्ये चढाईसाठी आलाय सत्या. थर्ड रेट वॉ डाय गुणाची कमाई करायची आणि त्यामुळे चपळाई अतिशय वाखाणण्यात होते. ओहो मध्येच दोघांना भेदून जाण्याचा प्रयत्न साखळीमध्ये आले होते आणि साखळीचा अतिशय चांगला वापर करत असताना सिंगल पॉइंट विकास सेवांच्या खात्यामध्ये. थर्ड रेट वॉ डाय मध्ये आता स्वप्नील आलाय. स्वप्नील लोखंडे आला आणि इथे बॅक. ओहो आणि अखेरकार शेवटच्या क्षणाला संयमाचा बाण फुटलाय अनिरुद्धच्या, श्री गणेश ऑटोच्या आणि स्वप्नील लोखंडेने गुणाची कमाई केली आहे. सिंगल पॉइंट आणि टाइम आउट घेतला गेलाय. अनेक टाइम आउट आले. अनेक टाइम आउट गेल्यानंतर जी तंतोतंत गाडी चालू होती ती थोडीशी डगमगायला लागली आहे आणि आता गुणतालिका जाऊन पोहोचली आहे 14-12. 2चा फासला खूप वेळानंतर झालाय. प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचंय. प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबा. समर्थ कृपा स्वामी समर्थ ग्रुप आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर स्मिथ निमित्त फायटर्स दोन्ही संघ आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचंय. ओहो यावेळेला रेडर डाव्या कोपऱ्याला मारलाय आणि त्यामुळे 2 नंबरला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय आणि आता 1 गुण आल्यानं 13-14 अशी स्थिती झाली आहे. कबड्डी हा खेळ जितका ताकदीचा आहे, जितका टेक्निकचा आहे, जितका कॅल्क्युलेशनचा आहे, तितकाच संयमाचा सुद्धा आहे. त्यामुळे संयम हा सर्वाधिक मोठा अंग आहे कबड्डीचा आणि त्या संयमाचा आता खऱ्या अर्थानं कस लागणार आहे. दोन्ही संघांसाठी हा संयम कशा प्रकारे रोल प्ले करतोय. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम विकास सेवंदे आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय श्री गणेश ऑटो या संघाला. थँक्यू. मागील एक मॅन ऑफ द मॅच बाकी होता. मी विनंती करेल हार्दिक या